त्यांचा शेवटचा रंग घातलेला असा आहे. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकळा सांगावी विनंती माझी. वार वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठ असे रंग बोलावितो. अंताकडे येतो अम्मासी पावला कुणी पैत झाला गुप्त तुका. बोला तुकाराम महाराज. तर हे काय कसे आहात तुम्ही सर्वजण. होप सो तुम्ही सर्वजण माहीत असाल. तर नवीन वर्षाचा आपला नवीन व्लॉग आहे. आज आम्ही आलो आहेत देहू आळंदी येथे. तर पहिल्यांदा आम्ही जाऊन बघणार आहोत मंदिर वगैरे दर्शन घेणार आहोत. सोबत बघू शकता आपल्या पाठीमागं चौघजण आलेले आहेत आम्ही. तर आता जात आहोत मंदिराकडे. तर दाखवतो तुम्हाला सर्व मंदिराचं दर्शन वगैरे. तर चला मग व्लॉग कंटिन्यू करा. आणि इथून पण आम्ही म्हणजे देहूवरून आळंदीला जाणार आहेत नंतर. तर सगळा व्लॉग कंटिन्यू करा. तर चला मग भेटूया. तर गाईज निगडीहून आम्ही 350 नंबरची बस पकडली जे की आम्हाला थेट देहू गावामध्ये नेते. त्याच्याच म्हणजे बसस्टँडच्या जवळ एक 5-10 मिनटं अंतरावर तिथेच मंदिर आहे. तर चला मग आपण पुढे बघूयात. तर गाईज बसमधून उतरल्याच्या नंतर तुम्हाला थेट या मंदिराचं प्रवेशद्वार दिसेल जे की जाऊया. तर गाईज इथं बघू शकता हे मेन मंदिराचं महाद्वार आहे जे की इथून आपल्याला मंदिरामध्ये प्रवेश करायचा आहे. तर याच्याच बाजूस बघू शकता मित्रांनो चप्पल स्टँड आहे. तर चला मग आपण चप्पल वगैरे ठेवूया आता. तर गाईज इकडे बघू शकता पहिल्यांदा इकडं इंद्रायणी नदी घाट आहे. इकडे जात आहोत. तर गाईज बघू शकता आता इंद्रायणी नदीच्या काठी आलेले आहेत हातपाय धुण्यासाठी. इकडे आपले मेंबर बघू शकता विशाल भाई. आणि इकडं नवीन मेंबर आपला बारामतीहून आलेला आहे वैजनाथ फट साहेब आपले. आणि इकडे बघू शकता रूममेट कमी उंचीचे माणूस या. तर चला मग गाईज आता जाऊया आपण मंदिरामध्ये. तर चला मग गाईज आता दर्शन घेऊया आपण. तर बघूया मोबाईलला अलाउड तर नाहीयेच. तर जिथपर्यंत होईल तिथपर्यंत मी कॅमेरा ऑन ठेवेल. तर चला मग व्लॉग नक्की शेवटपर्यंत बघ. तर गाईज बघू शकता आता दर्शन वगैरे घेऊन आलेले आहेत. तर जर तुम्ही बघितलं असेल मध्ये तर काय अलाउड नाही आहे फोटोग्राफी तुम्हाला माहितीच आहे. तर बघू.
तर गाईज आता बघू शकता जे की जगद्गुरु श्री तुकाराम संत तुकाराम महाराज यांचं म्हणजे जे काही जन्मस्थान आहे त्या वाड्याकडे जात आहोत आता आम्ही. इकडून मंदिराच्या एक्झॅक्टली लेफ्ट साईडला इकडं आहे त्यांचा वाडा. तर दाखवतो तुम्हाला इकडे. हे आहे जे संत तुकाराम महाराज यांचं जन्मस्थान इथं बघू शकता लिहिलेलं आहे. वाडा आहे इकडे पुढे वसरी बैठक रूम असायची महाराजांची. दगडी वाडा होता असा पूर्ण दुरुस्ती केली. त्याच्यात आता हे वंशजांनी घरं बांधले त्यांच्या त्यांच्या वाट्याला. हा वंशज आहेत ना, वंशजमध्ये भरपूर. किती मुलं होती? महाराजांना 3 मुलं होती. 4 तशी होती, पण तो पहिल्या बायकोचा संतू नावाचा मुलगा ते दुष्काळात वारला. नंतर जिजामातेला 3 मुलं झाली. 3 मुली 3 मुलं. नारायण महाराज, तो विठोबा आणि साईडला होत्या. काशी म्हणजे मुलगी असते. काशीबाई मुलगी होती. गंगाबाई, काशीबाई, भागीरथीबाई आणि विठोबा आणि महादेव त्यांचा हा विस्तार आहे. आता जे वंशज लोक आहेत ना ते वंशज लोक विठोबा आणि महादेवाचा सगळा विस्तार. आता हे वेल पुढे वाढत आलाय मुलाची. महाराज राहिले. हा महाराज पहिले हे चेंज केलाय ना. दगडी वाडा होता ते आता वंशजांनी नंतर हे घर बांधले. याला पण 100-150 वर्ष झाले. त्यांच्या वंशजांनी हा महाराजांच्या वंशजांनी त्यांच्या वाट्याला आलं. ही अगोदर 8 पिढ्या अगोदर विश्वंभर बाबा आले जन्माला. त्यांनी ते देवभक्तच होते. मग ते दर महिन्याला पंढरपूरला पायी जायचे, पायी जायचे अशा 18 वर्ष वाऱ्या केल्या त्यांनी. मग थकले ते. त्यांना मग पंढरपूरला जायला यायला त्यांना निघाली. मग ते भगवंताला चिंतन करायला लागले की तेव्हा मी आता काय करू, मी येऊ शकत नाही तुझ्या भेटीला. पांडुरंगच स्वप्नात एक दिवस आले. म्हटले तू काय काळजी नको करू, मीच येतो तुझ्याकडे. तुझ्या आंब्याच्या बनात येतो मी, मला गावात घेऊन जा. मग सकाळी उठल्यावर 4 लोकांना सांगितलं तर दृष्टांत. लोकांना पण मग ते पटलं की जी मूर्ती आहे ती स्वयंभूच आहे का? स्वयंभू मूर्ती. मग तोच इतिहास सांगते. आणि मग त्यांनी मग त्या आंब्याच्या बनात गेले. मग ओळखायचं कसं तर तिथं असा सगळा बुक्का पसरलेला होता. मग तिथून सगळं ते बाजूला केलं. जमीन बिमीन सगळी बाजूला केली, माती बिती. ते पांडुरंगाची स्वयंभू घडवलेली. महाराज जिथं कीर्तन ते करायचे त्याच मंदिरात करायचे. मग महाराज जन्माला आल्यावर मग या वाड्यात आईसाहेब स्वतः रुक्मिणी आईसाहेब तुकाराम महाराजांचं नाव ठेवले. गाईज आता बघितलं असेल जे की संत तुकाराम महाराजांचं जन्मस्थान होतं, त्यांचा वाडा होता. आपण तिथे गेलतो. तर तिथून आपल्याला जायचंय आता जे की संत तुकाराम महाराजांनी म्हणजे जे काय वैकुंठ समाधी घेतली होती तिकडे आलेलो आहेत आता आम्ही. तर इकडे बघू शकता समोर, तुम्हाला दाखवतो पूर्ण. तर व्लॉग नक्की कंटिन्यू करा. तर बघू शकता गाईज जगद्गुरु श्री तुकाराम महाराज संस्थान वैकुंठ गगनस्थान इथं. तर जाऊया आता आपण बघण्यासाठी. वैकुंठावरना खाली पाठवतात. तशीच त्यांची मुलगी भागीरथी. तुकाराम ठीक झाल्याच्या नंतर 3ऱ्या दिवशी रंगपंचमी. वडील वैकुंठाला गेल्याच्या नंतर ती 3ऱ्या दिवशी सासरीवर येते. वडील बिगर विचारता वैकुंठाला जातात. म्हणून ती आपल्या देहाचा त्याग करते. त्याग करून आत्महत्या करायचा प्रयत्न करते. तर त्यावेळेला आत्महत्या करायचं साधन म्हणजे इंद्रायणीच्या डोहामध्ये उडी मारते. कधी इंद्रायणीच्या डोहामध्ये उडी मारते. उडी मारल्याच्या नंतर पांडुरंग स्वतः मत्स्योपकार धारण करतात आणि तिला ते वरचेवर तारतात. तारल्याच्या नंतर रंगपंचमीच्या दिवशी मुलीची आणि तुकाराम महाराजांची भेट. बस मी तुकाराम महाराजांच्या घराण्यातला इथला पुजारी. माझी स्वतःची 10वी पिढी चालू आहे.
इथे तुकाराम महाराजांना पांडुरंगाला नैवेद्य करून रोज सकाळी महापूजा केल्या जाते. काय आपली इच्छा असली दक्षिणा दिले तर घेतली जाते, नसले तर जबरदस्ती नाहीये. तर त्यांचा शेवटचा बंद जातेवेळेचा असा आहे, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकळा सांगावी विनंती माझी. वार वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठ असेलांना बोलावितो. अंताकडे येतो अम्मासी पावला तुरी पैत झाला गुप्त तुका. बोला तुकाराम महाराज. हा यथाशक्ती नैवेद्यासाठी लक्ष. उपस्थित तर गाईज आता बघू शकता तिथून आपण गाथा मंदिराकडे आलेले तिकडं संत तुकाराम महाराजांच्या. तर बघू शकता खूप सुंदर मंदिर आहे इकडं. बघू शकता इकडचा आजूबाजूचा परिसर थोडा उन्हामुळे दिसत नाहीये व्यवस्थित. तर गाईज बघू शकता इथून गाथा सुरू होते मंगलाचरण. सगळीकडे इथं बघू शकता हे आहे गाथा मंदिर इकडचं.